स्पर्धेला सुरुवात पडायचं नाहीये सर्वांना त्यांचा ऍडव्होकेट सर्वप्रथम ॲडव्होकेट दिलीप भाऊ ठाकूर यांचं मनापासून अभिनंदन करतो की मागील 23 वर्षापासून ते अमरनाथ यात्रा संघ यांच्या वतीनं ही जी चालण्याची स्पर्धा आयोजित करण्यात येते आणि ही स्पर्धा ती यशस्वीरित्या पार पडत आहे। आणि आज आपण बघतोय की चालण्याचं गरज आहे, कारण आरोग्याच्या वेगवेगळ्या व्याधी निर्माण होतात आणि अमरनाथ यात्रेला ते जाणार लोक आहेत सोबत, त्यांना एक शारीरिक व्याधी होऊ नये म्हणून दिलीप भाऊ सातत्यानं ही जे चालण्याचा सराव अगोदर घेतात अमरनाथ यात्री संघाचा आणि नंतर एक स्पर्धेचं आयोजन करतात। ही स्पर्धा फक्त अमरनाथ यात्रेकरूसाठीच नाही तर नांदेडकरांसाठी होती आणि याच्यामध्ये नांदेडकरांचा उत्स्फूर्त सहभाग झाला आणि याच्यामध्ये सर्वप्रथम आलेल्या सर्व विजेत्यांना प्रथम आलेल्यांना मोबाईल दिला, स्मृतिचिन्ह दिलं आणि बाकी सहभागींचा सुद्धा यथोचित सन्मान दिलीप भाऊ ठाकूर यांच्या वतीनं करण्यात आला। आणि ही चालण्याची स्पर्धा घेण्यामागचा एकच त्यांचा प्रामाणिक उद्देश असेल की म्हणजे सर्वांचं आरोग्य संपन्न आरोग्य असावं, कारण या काळामध्ये आज बघतोय आपण सर्वत्र तंत्रज्ञानाच्या युगामध्ये माणूस चालणं फिरणं बंद करून गेला आहे, पण आता चालणं गरजेचं आहे आणि ही चालण्याची स्पर्धा भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीनं होईल आणि पुढेही आपल्याला याचा आनंद घेता येईल। खास करून जे चांगले जे कामं असतात ते खास भगवंताची कामं असतात, चालण्यामुळे समाज नक्कीच फिट राहील आणि हे समाज उपयोगी कार्य असल्यामुळे मी मागील 12 ते 15 वर्षापासून या स्पर्धेसाठी स्पॉन्सरशिप म्हणून पहिल्या क्रमांकाचं मोबाईलचं बक्षीस देतो। हेतू हाच की सगळ्या लोकांचं आरोग्य चांगलं राहावं व समाजामध्ये एकता नांदावी। आदरणीय धरमसिंग दिलीपसिंगजी ठाकूर हे खूप एक चांगलं काम करतात आणि नांदेडकरांच्या आरोग्यासाठी एक चांगला उपक्रम आहे, म्हणून मी या ठिकाणी याला स्पॉन्सरशिप म्हणून देत असतो मोबाईल म्हणून। यावर्षी एकूण 10 गट होते आणि दरवर्षी 10च गट राहतात, म्हणजे समाजातील सर्व स्तरांना चालण्याची महत्त्व कळावं। चालण्यामुळेच माणसाचा विकास झालेला आहे, माणसाचा मेंदू सुद्धा चांगला चालण्यामुळेच राहतो आणि चालण्याच्या स्पर्धा ह्या अत्यंत गरजेच्या आहेत। चालणं हे या धावपळीच्या युगामध्ये खूप चांगली गोष्ट आहे, म्हणून मी या ठिकाणी त्यांना पूर्ण अगदी दरवर्षी स्पॉन्सरशिप म्हणून मोबाईल वगैरे बक्षीस देत असतो।